गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे NSS निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न। बिसर येथे गुलाबराव पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या NSS निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माननीय सरपंच श्री सतीश निळखंट व माननीय उपसरपंच श्री चंद्रकांत घारगे व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे यांच्या हस्ते झाले। शिबिराचा प्रारंभ जनजागृती रॅली व स्वच्छता सर्वेक्षणाने झाला। या 7 दिवसांच्या शिबिरामध्ये सर्व रोग निदान आणि होमिओपॅथिक उपचार, चिकित्सा, प्रचार व प्रसार, ग्राम स्वच्छता, आरोग्य शिक्षण, स्वच्छता सर्वेक्षण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, समाज प्रबोधन, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व स्वच्छता प्रबोधन, रक्तगट तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर या उपक्रमांच्या द्वारे शिबिर 17/2/2025 ते 23/2/2025 संपन्न झाले। विद्यार्थ्यांनी पर्यावरण रॅलीने गावामध्ये जनजागृती केली। शिबिरामध्ये आकाशदीप नेत्रालय मिरज व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले। शिबिराच्या समारोप समारंभावेळी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली। या प्रसंगी ते म्हणाले, आमच्या मेडिकल कॉलेजने अशा आरोग्य आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून गेली 2 तपे ग्रामीण आरोग्याचा दूत म्हणून कार्य केले आहे। या कार्यासाठी आरोग्य विद्यापीठाने आमच्या NSS विभागाला महाराष्ट्र शासनाचे व विद्यापीठाचे प्रथम पुरस्कार देऊन गौरवले आहे। या शिबिरामध्ये डॉक्टर TA बिडीवाले, डॉक्टर सुहास पाटील, डॉक्टर दत्ता पाटील, डॉक्टर अंजली कुलकर्णी, डॉक्टर वैशाली सावंत, डॉक्टर स्मितल वालावरकर, डॉक्टर सदब बागवान, डॉक्टर दीप्ती पाटील, डॉक्टर नजत सतारमेकर, सौ उज्ज्वला निर्वाणे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली। कार्यक्रमाचे संयोजन NSS प्रकल्प अधिकारी डॉक्टर जिनेश्वर येलीगौडा, NSS विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय टिपुकडे, सेजल विश्वकर्मा, विद्यापीठ प्रतिनिधी वैभव मोहिते, जनरल सेक्रेटरी धनंजय कस्तुरे, क्रीडा प्रतिनिधी स्वप्नील पवार, वैभव जाधव, सांस्कृतिक प्रतिनिधी शिवानी यादवाडे, हर्षदा झनवर, आनम शेख यांनी केले।